हॅलो, आवाज येतोय सगळ्यांना? Yes, sir. ओके. तर स्क्रीन दिसते सगळ्यांना? हॅलो, स्क्रीन दिसते? तर आपले आज जे क्विज झालेले आहे त्याच्यावर जस्ट आपण डिस्कशन करू. और डिस्कशन म्हणजे जस्ट वन बाय वन क्वेश्चन हे डिस्कस करू. तर त्याच्यामध्ये फर्स्ट क्वेश्चन आहे, अनएरोबिक रेस्पिरेशन लीड्स टू फॉर्मेशन ऑफ. ओके, 1 मिनिट. अनएरोबिक रेस्पिरेशन लीड्स टू फॉर्मेशन ऑफ. काय याचा आन्सर काय आहे? आन्सर सांगत जा मला. एनीवन? Option B, ओके. fermentation. ओके, दॅट इज अ फर्मेंटेशन. तर ऑप्शन बी आहे. मीन्स वाय फर्मेंटेशन हियर? बिकॉज anaerobic means unavailability of oxygen. That's why here incomplete oxidation of the compound, that is glucose, happen. Okay, that's why we can say that. ठीक आहे, तुम्ही सगळ्यांनी माईक ऑफ ठेवा बरं का. आणि मी जस्ट सगळे क्वेश्चन घेतो. जर तुम्हाला त्या क्वेश्चन मध्ये नंतर डाऊट असला तर तेव्हा सांगा, ठीक आहे. नंतर फर्स्ट क्वेश्चन इज अनएरोबिक रेस्पिरेशन होतं त्याच्यामुळे आपण फर्मेंटेशन म्हणू शकतो. देन पर्पल सल्फर बॅक्टेरिया यूज डॅश ॲज अ इलेक्ट्रॉन डोनर. मग त्याच्यामध्ये पर्पल सल्फर बॅक्टेरियामध्ये कोणता इलेक्ट्रॉन डोनर कोणता कंपाऊंड आहे? देअर इज हायड्रोजन सल्फाइड. ओके. नेक्स्ट वन इज विनेगर, दॅट इज अ acetic acid. 10% solution of the vinegar is, we can say 10 or 20% acetic acid solution, that is vinegar. Okay, there is other microbiology is a study of microorganisms. Okay, it shows the study of the tiny little microorganisms. That's why we can say it is a microbiology. It doesn't consist the all living organism or mites. Okay, there is mites under the entomology. Then who is major supporter of spontaneous generation theory? तर spontaneous generation theory आपल्याला माहिती आहे की there is a formation of living things from the non living things. अशी एक स्पॉन्टेनियस जनरेशन होती. त्याच्यामध्ये त्यांचे सपोर्टर होते डिफरंट सायंटिस्ट. देर इज अ स्ट्रॉंग सपोर्टर, दॅट इज जॉन निदम. ठीक आहे, जॉन निदम का होता? हा स्ट्रॉंग सपोर्टर होता स्पॉन्टेनियस जनरेशन थेअरीचा. तर बाकी लुईस पाश्चर, रेड्डी, फ्रान्सिस्को रेड्डी अँड जोसेफ लिस्टर गिव्स द अनदर कॉन्ट्रीब्युशन. नंतर देर इज टिंडलायझेशन. तर टिंडलायझेशन मीन्स आपण बघितलं होतं पाश्चरायझेशन इज नॉट सफिशियंट फॉर द डिसइन्फेक्शन और मे बी स्टेरिलायझेशन. बट टिंडलायझेशन शोज द मीन्स जे बॅक्टेरियल एंडोस्पोर असतात त्यांना किल करण्यासाठी आपण टिंडलायझेशन यूज करतो. मीन्स इट इज अ इंटरमिटंट हिटिंग. ओके, 3 दिवसासाठी किंवा 4 दिवसासाठी जे आपण इंटरमिटंट हिटिंग करतो त्याच्यामुळे जे एंडोस्पोर असतात बॅक्टेरियाचे ते जर्मिनेट होतात, परत ते नेक्स्ट हीट सायकलच्या वेळेस किल होतात. दॅट्स वाय टिंडलायझेशन सजेस्ट द इंटरमिटंट हिटिंग. ठीक आहे. जर ज्या वेळेस तुम्हाला काही समजलं नाही त्यावेळेस तुम्ही माईक ऑन करून विचारू शकता. ओके, क्वेश्चन विचारत चला, क्वेश्चन विचारायला हेजिटेट नका करू. तर हु इज द टर्म अँड हु यूज द टर्म ॲनिमॅक्युल. आता आपण हे बघितलं होतं, हिस्ट्री बघितली होती, त्यावेळेस सांगितलं होतं की ॲनिमॅक्युल म्हणजे लिटिल ऑर्गॅनिझम्स हु सीन अंडर द मायक्रोस्कोप, सिम्पल मायक्रोस्कोप, दॅट इज Anton von Leeuwenhoek. Anton von Leeuwenhoek also invent the simple microscope
first time he observed the different protozoa, bacteria. He at that time there is none of nomenclature. That's why he called it animalcules. ओके, त्यांचं नोमेनक्लेचर नव्हतं झालेलं, त्यामुळे त्याने बॅक्टेरिया किंवा प्रोटोझोआ किंवा बाकी लिटल ऑर्गॅनिझम्स जे बघितले असतील तर त्याने ॲनिमॅक्युल्स असं नाव दिलेलं होतं. ठीक आहे, हा क्वेश्चन बऱ्याच वेळेस विचारलेला आहे. तर नंतर आहे पाश्चरायझेशन. पाश्चरायझेशन मीन्स देर इज 62.8 degree Celsius heating for 30 minutes. ओके, दिस इज द बी ऑप्शन करेक्ट आन्सर. तर याच्यामध्ये बाकीचे ऑप्शन हे रॉंग आहेत. दॅट इज पाश्चरायझेशनसाठी 62.8 डिग्री सेल्सिअस. आता डिफरंट बुक्समध्ये थोडंसं मे बी सिंगल डिजिटमध्ये फरक असू शकतो, बट हिअर 62.8 डिग्री सेल्सिअस हिटिंग फॉर 30 मिनिट इज अ राईट आन्सर. देन कोष पोस्च्युलेट. तर कोष पोस्च्युलेटमध्ये आपण बघितले होते की फोर सेंटेन्सेस आहेत कोष पोस्च्युलेटमध्ये. तर त्याच्यामध्ये विच इज यूज. आता कोष पोस्च्युलेटमध्ये आपण दिस फर्स्ट तुमचं एक मिनिट. कोष पोस्च्युलेटमध्ये फर्स्ट दॅट इज ऑप्शन इज म्युटेशन. तर म्युटेशनचा आपण युजच करत नाही त्याच्यामध्ये काही कोष पोस्च्युलेटमध्ये. नंतर आहे इट डिटरमाइन द डिसीज कॉझिंग एजंट. ठीक आहे, दिस ऑप्शन इज ऑल्सो डिसीज कॉझिंग एजंट. तेव्हा कोष पोस्च्युलेट कोणी बघितलं होतं? पाश्चरने, सॉरी रॉबर्ट कोचने. ठीक आहे, रॉबर्ट कोचने जेव्हा तो बॅसिलस अँथ्रॅक्सिस डिसीज शोधून काढला, बॅसिलस अँथ्रॅक्सिस बॅक्टेरियमचा, तर त्यावेळेस ही कन्क्लूड दॅट पॅथोजन शुड बी associated with the particular disease. So then we आता इथं दोन ऑप्शन टाकलेले आहेत तुम्हाला. डिसीज कॉझिंग एजंट म्हणजेच काय असतो? तो कॉझल ऑर्गॅनिझम. ठीक आहे, तर कोष पोस्च्युलेट यूज टू प्रूव्हिंग म्हटलं इथं, तर डिसीज कॉझिंग एजंट पण प्रूव्ह करण्यासाठी होतं आणि देर इज पॅथोजेनिसिटी प्रूव्ह करण्यासाठी पण होतं. पॅथोजेनिसिटी मीन्स डिसीज कॉझिंग ॲबिलिटी ऑफ द ऑर्गॅनिझम ऑर पॅथोजन. तर त्याला आपण मायक्रो ऑर्गॅनिझम किंवा पॅथोजनला आपण काय म्हणतो? पॅथोजेनिसिटी म्हणतो. दॅट्स वाय हिअर करेक्ट आन्सर इज अ डी. ओके, बोथ बी अँड सी जे ऑप्शन आहे हे करेक्ट आन्सर आहे त्याच्यामध्ये. नंतर आहे एडवर्ड जेनर. ओके, तर एडवर्ड जेनरचं कॉन्ट्रीब्युशन काय? देर इज वॅक्सिनेशन. ठीक आहे, नंतर नेक्स्ट इज कॅरी ऑन सजेस्ट न्यूक्लियस. ओके, कॅरी ऑन मीन्स न्यूक्लियस. कॅरिओकायनेसिस मीन्स न्यूक्लिअर डिव्हिजन वगैरे, ते डिफरंट मेथड आहे. नंतर सायटोकायनेसिस म्हणजे सायटोप्लाझमिक डिव्हिजन आहे. नंतर आहे वेल डेव्हलप न्यूक्लियस ॲबसेंट इन बोथ ए अँड बी. मीन्स बॅक्टेरिया अँड आर्किया आर द प्रोकॅरियोट्स. प्रो मीन्स देर इज नॉन डेव्हलप or ill developed nucleus present in a organism, we call it prokaryote. Okay, that's why bacteria and archaea are the prokaryotes. Then there is one next question is rough endoplasmic reticulum has ribosomes. Ribosome is a correct answer. ओके, तर आपण एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम बघितलं होतं सेल स्ट्रक्चर मध्ये, तर त्याच्यावरती असं रफ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलमच्याच आजूबाजूने रफ स्ट्रक्चर असतं. त्याच रफ स्ट्रक्चरला आपण काय म्हणतो? म्हणजे विथ दॅट रफ स्ट्रक्चर वी कॅन से दॅट एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम दॅट इज रफ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम. ओके, रायबोसोम. नंतर नेक्स्ट वन इज डबल स्टँडर्ड डीएनए प्रेझेंट इन. ठीक आहे, दिस इज अ ट्रिकी क्वेश्चन आहे. आता मग आपण बॅक्टेरियोलॉजी शिकतोय म्हणजे आपल्याला तेवढंच माहिती पाहिजे का? ठीक आहे, तर अदर रिलेटेड पण विचार करायला पाहिजे आपण त्याच्यामध्ये. डबल स्टँडर्ड डीएनए प्रेझेंट इन ऑल द अबो. ओके, म्हणजे बॅक्टेरियामध्ये पण प्रेझेंट असतो. इट मे बी इन द फॉर्म ऑफ देअर जिनोम ऑर इन द फॉर्म ऑफ प्लाझमिड. फंगसमध्ये पण डीएनए प्रेझेंट असतो न्यूक्लियसमध्ये, दॅट इज ऑल्सो डबल स्टँडर्ड. अँड प्लांट सेल किंवा ॲनिमल सेल असेल त्याच्यामध्ये पण डीएनए हा प्रेझेंट असतो इन द फॉर्म ऑफ डबल स्टँड. ओके, डबल स्टँडर्ड डीएनए आपण काय म्हणतो? त्याला डबल हेलिक्स डीएनए म्हणतो. ठीक आहे, हु डेव्हलप दॅट थिअरी ऑफ डबल स्टँडर्ड डीएनए इज वॉटसन अँड क्रिक. नंतर साईज ऑफ बॅक्टेरियल सेल, तर याच्यामध्ये करेक्ट आन्सर इज अ सेकंड 0.5 to 4 मायक्रोमीटर.
ओके. तर बऱ्याच वेळेस तुम्हाला बॅक्टेरियल सेलचं सांगितलं त्यावेळेस सांगितलंय की एक फ्रॉम 1 to 4 मायक्रोमीटर किंवा 0.5 to 4 मायक्रोमीटर ही बॅक्टेरियल सेल साईज असते. Then there is next question is 70s ribosome present in a this is also a tricky question. The correct answer is all the above. Generally इथं जर फक्त बॅक्टेरियाचं ऑप्शन राहिलं असतं आणि इथं अदर ऑप्शन जर मायटोकॉन्ड्रिया किंवा क्लोरोप्लास्ट नसतं तर तुम्ही म्हणू शकत होते की बॅक्टेरिया consist of 70s type ribosomes. But in case of mitochondria or chloroplast, there is also 70s type ribosomes प्रेझेंट. ओके. 70s किंवा 70s रायबोझोम प्रेझेंट असतात मायटोकॉन्ड्रिया आणि क्लोरोप्लास्ट आणि बॅक्टेरियामध्ये पण. बिकॉज देर इज अ इव्हॉल्युशनरी फॉर्मेशन ऑफ मायटोकॉन्ड्रिया अँड क्लोरोप्लास्ट फ्रॉम द बॅक्टेरिया. ओके. जसं जसं रिव्हॉल्युशन किंवा क्रांती झालेली आहे सेलची, तर असं म्हणतात की मायटोकॉन्ड्रिया आणि क्लोरोप्लास्ट जे आहेत आपल्या सेलमधले ते बॅक्टेरियापासूनच तयार झालेले आहेत कुठंतरी. त्यांची फायलोजेनेटिक स्टडी जर घेतला तर तो बॅक्टेरियापासूनच तयार झालेला आहे. तर इथं जास्त काही नाही, फक्त ते 70s रायबोसोम प्रेझेंट इन बॅक्टेरिया, मायटोकॉन्ड्रिया अँड क्लोरोप्लास्ट. बिकॉज मायटोकॉन्ड्रिया अँड क्लोरोप्लास्ट आर द auto replicating organelles. Okay. Next one is that is DNA carries the negative charge. ओके. बिकॉज आता तुम्हाला बऱ्याचशा गोष्टी इथं बॉटनीच्या पण कव्हर होत आहे तुमच्या. ठीक आहे. आता रायबोझोमचं झालं किंवा तुम्हाला डिटेलमध्ये सांगत असतो तेव्हा, किंवा डीएनएचं झालं, हे बायोटेक्नॉलॉजी किंवा बॉटनीचं पण क्वेश्चन तुमचे कव्हर होत आहे. तर डीएनए कॅरीज अ निगेटिव्ह चार्ज बिकॉज तर डीएनए मध्ये बघितलं तुम्ही तर डीएनएचं जे स्ट्रक्चर आहे, तर डीएनएच्या स्ट्रक्चरमध्ये बेस पेअर दॅट इज अ नायट्रोजन बेसेस प्रेझेंट असतात. देन रायबोस शुगर किंवा डिऑक्सी रायबोस शुगर दॅट इज पेंटोस शुगर प्रेझेंट असते अँड फॉस्फरिक ऍसिड प्रेझेंट असतं. ठीक आहे. मग त्यांचे न्यूक्लियोटाइड सिक्वेन्स हे जॉईंट असतात. ते फॉस्फोडायस्टर लिंकेजने त्यांच्या न्यूक्लियोटाइड सिक्वेन्स ह्या जॉईन असतात. मग ते फॉस्फरिक ऍसिड गिव्स द निगेटिव्ह चार्ज. ओके. ते फॉस्फरिक ऍसिडमुळेच डीएनएला निगेटिव्ह चार्ज प्राप्त होतो. बिकॉज जी लिंकेज असते ती लिंकेज आउटर साईडला असले याच्या डीएनएच्या पॉलिन्यूक्लियोटाइड सिक्वेन्समध्ये, त्याच्यामुळे त्याला निगेटिव्ह चार्ज मिळतो. द नेक्स्ट वन इज सिलेंड्रिकल शेप बॅक्टेरिया कॉल बॅसिलस. ओके. हे तर आता कॉमन क्वेश्चन आहे, सगळ्यांनाच यायला पाहिजे. आपण जे सिलेंड्रिकल शेप डिफरंट शेप्स आहेत बॅक्टेरियाचे किंवा फॉर्म्स आहेत मॉर्फॉलॉजिकल, त्यांच्यामध्ये जे सिलेंड्रिकल शेप बॅक्टेरिया असतात त्यांना आपण बॅसिलस म्हणतो. जर मग ते सिलेंड्रिकल शेप जर समजा एका चेन मध्ये असतील तर आपण त्याला स्ट्रेप्टोबॅसिलस म्हणतो, किंवा बाकीचे अदर डिटेल तुम्हाला अरेंजमेंट नाही सांगत मी आता. ठीक आहे. ते बघून घ्या तुम्ही. नंतर बॅक्टेरिया फॉर्म्स द एंडोस्पोर. ठीक आहे. आफ्टर द ग्रोथ ऑफ द बॅक्टेरिया, if bacteria get mature, they form the endospore, that is a resting spore. Okay. They don't form the spore or mycelium, they form the endospore. Okay. स्पोर कशामध्ये फंगस मध्ये फॉर्म होतात, मायसेलियम पण फंगस मध्ये फॉर्म होतात. हिअर द CFU मीन्स, ठीक आहे, द CFU मीन्स द कॉलनी फॉर्मिंग युनिट. द फर्स्ट 8 आन्सर इज अ करेक्ट. तर डिफरंट तुम्हाला आता जेव्हा मी बायोफर्टिलायझर टेक्नॉलॉजी शिकवत होतो तुम्हाला, तर बायोफर्टिलायझर प्रोडक्शनमध्ये जे सिरियल डायल्युशन केल्यानंतर आपण बॅक्टेरियल कॉलनीज काउंट करत होतो. ओके. देर इज वन युनिट is used for their quantification, that is a CFU, means colony forming unit. Okay. There is strictly suggest that the in case of the bacteria or spore, fungal spore किंवा bacterial cell जिथं असतील त्यांच्या रिगार्डिंग कन्सिडर केला जातं कॉलनी फॉर्मिंग युनिट. नंतर नेक्स्ट वन इज बॅक्टेरियल मोटिलिटी प्रोव्हाइड बाय फ्लॅजेलम. ओके. तर याच्यामध्ये बॅक्टेरियल मोटिलिटी किंवा मोबिलिटी किंवा लोकोमोशन, ठीक आहे, दिस इज प्रोव्हाइड बाय द फ्लॅजेलम. तर फ्लॅजेलमने प्रोव्हाइड केलेलं आहे ते. नंतर ग्लायकोकॅलिक्स म्हणजे काय असतं, करेक्ट आन्सर काय आहे, फ्लॅजेलम. नंतर दुसरं ऑप्शन आहे तर ग्लायकोकॅलिक्स, ते जे कॅप्सूल वगैरे असतं त्यालाच ग्लायकोकॅलिक्स म्हणत असतो आपण, कॅप्सूल अँड स्लिम लेअरला इन कॉम्बिनेशन. नंतर पिली आहे, पिलीचं फंक्शन काय आहे, इट अदर्स द होस्ट. ओके. मीन्स अदर्स द
किंवा स्टिक द होस्ट. नंतर सेल वॉल तुम्हाला माहिती आहे, ते डिटेलमध्ये नाही सांगत जास्त, आता जाऊ दे, टाइम जातो त्याच्यामध्ये. तर नेक्स्ट वन इज फ्लॅजेलिन इज अ प्रोटीन. ओके, तुम्हाला मॉर्फॉलॉजी बॅक्टेरिया शिकवत होतो तेव्हा सांगितलं होतं मी की फ्लॅजेलिन इज अ प्रोटीन दॅट प्रेझेंट इन अ फ्लॅजेला ऑफ द बॅक्टेरिया. Okay, then flagellum of bacteria is originated from the cell or plasma membrane, or also called as a cytoplasmic membrane. प्लाझ्मा मेम्ब्रेन किंवा सेल मेम्ब्रेन किंवा सायटोप्लाझ्मिक मेम्ब्रेन म्हणजे एकच आहे. तर त्याच्यामध्ये जी बॅक्टेरियाची फ्लॅजेला असते ती ओरिजिनेट कशापासून झालेली असते, त्या डीप विद इन द सायटोप्लाझ्मिक मेम्ब्रेन किंवा सेल मेम्ब्रेन किंवा प्लाझ्मा मेम्ब्रेन मध्ये. ओके, देन ई कोलाई इज एक्झाम्पल ऑफ पेरिट्रिकस. ठीक आहे, हा क्वेश्चन विचारला जातो जास्त करून. इकोला इज द एक्झाम्पल ऑफ पेरिट्रिकस, मीन्स फ्लॅजेलम प्रेझेंट ऑल ओव्हर इट्स बॉडी. नंतर हे बाकीचे आपण बघून घ्या तुम्ही काय काय ते. नंतर बॅक्टेरिया शोज द केमोटॅक्सिस अँड फोटोटॅक्सिस. हिअर द करेक्ट आन्सर इज अ सी, दॅट इज बोथ ए अँड बी. 1 minute. ठीक आहे, बॅक्टेरियामध्ये काय होतं, तर केमोटॅक्सिस मीन्स इट शोज द केमोटॅक्सिस ऑर फोटोटॅक्सिस, म्हणजे बोथ आन्सर आहे ए अँड बी. त्याच्यामध्ये मीन्स इट शोज द लोकोमोशन टुवर्ड्स द केमिकल स्टिम्युलस और ऑल्सो टुवर्ड्स द फोटोटिम्युलस, मीन्स टुवर्ड्स द लाईट. ओके, डार्कनेस और लाईट जवळ स्टिम्युलस असतं त्याच्यामध्ये निगेटिव्ह फोटो स्टिम्युलस असेल किंवा पॉझिटिव्ह फोटो स्टिम्युलस असेल, अकॉर्डिंग त्या बॅक्टेरिया ह्या ऍक्ट होतील. नंतर देन नेक्स्ट क्वेश्चन इज अ प्लाझमिड इज अ एक्स्ट्रा क्रोमोझोमल डीएनए इन बॅक्टेरिया. ओके, दॅट इज द करेक्ट आन्सर. देन नेक्स्ट वन इज अ बॅक्टेरियल सेल वॉल हॅज पेप्टिडोग्लायकन. Okay, majorly composition of the bacterial cell wall is made from the peptidoglycan. Then next one is T-plasmid. Okay, T-plasmid refers to the tumor-inducing plasmid. ओके, बॅक्टेरियामध्ये प्रेझेंट असतं ॲग्रोबॅक्टेरियम ट्युमिफेशन जो आहे तो जेनेटिक इंजिनिअरिंग साठी यूज केला जातो. त्याच्यामध्ये टीआय प्लाझमिड असतं, आपण त्याला काय म्हणतो, ट्युमर इंड्युसिंग प्लाझमिड असतं, म्हणजे टीआय रेफर्स द ट्युमर इंड्युसिंग. देन देर इज रायबोझम आर साइट ऑफ ट्रान्सलेशन. ओके, तुम्हाला माहिती आहे ट्रान्सक्रिप्शन कुठं होतं, इन अ न्यूक्लियस, अँड ट्रान्सलेशन इज हॅपन ऑन रायबोझम्स. Okay, translation means RNA material to protein synthesis. Then who invented first simple microscope? The simple microscope first invented by the Antoine Leonov. He is also the father of microbiology. Then final image in microscope is, तुम्हाला त्याचं मेकॅनिझम सांगितलं होतं. फायनल इमेज इन मायक्रोस्कोप इज व्हर्च्युअल इमेज. ओके, जे इमेज फॉर्म होते मायक्रोस्कोपमध्ये, आता फर्स्ट दोन इमेज फॉर्म होतात त्याच्यामध्ये. एक फर्स्ट इमेज जी आहे ती रिअल इमेज फॉर्म होते इन कशा थ्रू फॉर्म होते, ती फर्स्ट इमेज बाय द ऑब्जेक्टिव्ह लेन्स. ओके, ऑब्जेक्टिव्ह लेन्स थ्रू फर्स्ट इमेज फॉर्म होते, ती रिअल इमेज फॉर्म होते. अँड आफ्टर दॅट दिस रिअल इमेज ऍक्ट्स ॲज अ ऑब्जेक्ट फॉर द ऑक्युलर लेन्स. ओके, ऑक्युलर लेन्स साठी ती रिअल इमेज ऍक्ट होते ऑब्जेक्ट म्हणून, आणि दे फॉर्म द व्हर्च्युअल इमेज. इरेक्ट टाईप व्हर्च्युअल इमेज ही फॉर्म होत असते इन फायनल इमेज असते ती, जी आपल्याला डोळ्यांना दिसते ती व्हर्च्युअल इमेज असते. ठीक आहे, आणि एक क्वेश्चन इथं असं पण येऊ शकतो तुम्हाला की मे बी कोणत्या टाईपच्या लेन्स असतात मायक्रोस्कोपमध्ये, तर कॉन्व्हेक्स टाईपच्या लेन्स असतात. ठीक आहे, नंतर हॉट एअर ओव्हन वर्क्स ऑन प्रिन्सिपल ऑफ ड्राय हीट. ड्राय स्टेरिलायझेशन करतो ना आपण हॉट एअर ओव्हन मध्ये. नेक्स्ट इज ऑटोक्लेव्ह यूज फॉर द स्टेरिलायझेशन. ठीक आहे, नंतर नेक्स्ट इज देर इज अ लॉंग फॉर्म मीन्स expand the HEPA, that is the long form of HEPA, high efficiency particulate air. Okay, that is the third option. Then next one is a wavelength of ultraviolet spectrum. तर तुमचा इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रम आहे, त्याच्यामध्ये इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह स्पेक्ट्रम मध्ये देर इज अ
100 to 400 नॅनोमीटर रेंज और मे बी 100 to 200 नॅनोमीटर रेंज जी आहे तर त्याच्यामध्ये आपण म्हणतो अल्ट्राव्हायोलेट स्पेक्ट्रम रेंज आहे. ठीक आहे. देन विजिबल स्पेक्ट्रम माहिती आहे तुम्हाला फ्रॉम 350 किंवा 400 नॅनोमीटर टू द 700 नॅनोमीटर पर्यंत. नंतर ते स्पेक्ट्रोफोटोमीटर वर्क्स ऑन द बेसिस ऑफ optical density. Okay, it measures the turbidity or optical density of the given compound. Spectrophotometer is used for the quantification of bacteria or to determine the optical density of the solution. The next one is a PCR machine used for. Here the PCR means polymerase chain reaction. Okay, there is PCR is used to, that is correct option is a C. A and B means it is used for the DNA amplification or make multiple copies of DNA. ओके मीन्स दोघांचा अर्थ सेमच होतो. मी मुद्दा म्हणून ते दोन ऑप्शन वाढवले तुमच्यासाठी की डीएनए ॲम्प्लिफिकेशन मीन्स मेक द मल्टिपल कॉपीज ऑफ डीएनए सेम आहे त्याच्यामध्ये. देन एन्झाईम यूज फॉर डीएनए रेप्लिकेशन इट इज डीएनए पॉलिमरेज. ओके नॅचरली डीएनए पॉलिमरेज हे प्रेझेंट असतं लिव्हिंग सेल्समध्ये लाईक लायगेज किंवा तुमचे डिफरंट एन्झाईम्स असतील तसं डीएनए पॉलिमरेज नॅचरली प्रेझेंट इन अ डीएनए ऑफ द cell or nucleus of the cell. Then generalized bacterial nutrient medium, that is growth medium, we can use as a nutrient agar. Okay, nutrient agar is a correct option. Then binary fission observed mainly in bacteria. Okay, that is bacterial multiplication, 90% bacterial multiplication happen through the binary fission. This is a asexual or vegetative state of reproduction. Then bacterial growth curve measures on the basis of population of cell or number of cell. ठीक है. There is a bacterial growth curve measure on the basis of population of cell or number of cell. आपण जेव्हा सेल ग्रोथ बघितली होती, ग्रोथ कर्व बघितला होता त्यावेळेस we determine that growth curve on the basis of only on the basis of population of the cells, bacterial cells. Next is log phase is also known as, that is exponential phase, because here the exponentially increase in bacterial number. Then hemocytometer used for the count the cell number. Okay, here the hemocytometer means generally hemo represent, that is hemo word represent the blood, but hemo word blood generally represent blood or maybe iron, that is generally developed for the measurement of the blood cell counting, but in broad spectrum we can also use for the number of operations like measurement of the fungal spore or measurement of the bacterial cell in the specific that square. Okay, means hemocytometer used for the count cell number. Then spectrophotometer measures turbidity. Okay, optical density किंवा turbidity measure करतो आपण त्याच्यामध्ये. नेक्स्ट वन इज अ कार्बन सोर्स इन फोटो ऑटोट्रोप्स. ओके, हे भरपूर वेळेस तुम्हाला सांगून झालंय की फोटो ऑटोट्रोप्स मीन्स इनऑर्गॅनिक फॉर्म मधला जो CO2 असतो तो यूज करत असतात हे फोटो ऑटोट्रोप्स. देन नेक्स्ट वन इज अ ऑब्लिगेट अनएरोब uses obligate anaerobe uses. That is one question. हा क्वेश्चन कोणाला मीन्स ऍक्च्युअली हा क्वेश्चन इथं चुकीचा टाकला गेला आहे. ठीक आहे, ऑब्लिगेट अनएरोब मीन्स they don't use oxygen. Okay, cancel this question. Means here not specific इथं काही रिगार्ड्स नाही त्याच्या नंतर. देन वन इज नेक्स्ट इज रेंज ऑफ मेसोफिलिक बॅक्टेरिया. ओके, both options are correct here, means D option is correct here, that is A and B. Okay, then halophiles loves the osmotic pressure. Okay, जिथं ऑस्मोटिक प्रेशर जास्त असतं तिथं हॅलोफिलिक बॅक्टेरिया प्रेझेंट असतात. नंतर ज्या ऍसिडिटीमध्ये ऍसिडिटीला लव करत असेल तर मे बी आपण ऍसिडोफाइल्स म्हणतो किंवा बेसोफाइल्स म्हणतो इन द केस ऑफ सॅलिनिटी. नंतर नेक्स्ट इज फॉस्फरस इज प्रेझेंट इन ऑल द अबो.
ठीक आहे. याच्यामध्ये DNA मध्ये पण फॉस्फरस असतो, RNA मध्ये असतो आणि ATP मॉलिक्यूल मध्ये पण असतो फॉस्फरस. डिकॉम्पोजिशन ऑफ प्रोटीन इनटू सिम्पलर कंपाऊंड्स नोन ॲज अ प्युट्रिफिकेशन. ठीक आहे. बॅक्टेरियल न्यूट्रिशन जेव्हा शिकवलं होतं मला त्यावेळेस सांगितलं होतं की देर इज डिकॉम्पोजिशन ऑफ प्रोटीन इंटू सिम्पलर कंपाऊंड्स नोन ॲज प्युट्रिफिकेशन. नंतर एरोबिक बॅक्टेरिया युजेस द मॉलिक्युलर ऑक्सिजन. ओके. देन जट्रोपा इज अ सोर्स ऑफ बायोडिझेल. आत्ताच तुम्हाला सांगितलं होतं जट्रोपा हॅज जट्रोपाच्या ज्या सीड असतात त्याच्यामध्ये जास्त प्रमाणात फॅटी ॲसिड किंवा ऑइल असतात. मग ते फॅटी ॲसिड आणि ऑइल आपण यूज करून त्याच्यापासून बायोडिझेल तयार करू शकतो. नेक्स्ट क्वेश्चन इज मिथेनोकोकस इज अ बॅक्टेरिया. ओके. मिथेनोकोकस बॅक्टेरिया कुठं असतो? इन अ बायोगॅस प्लांट. ठीक आहे. जिथं मिथेनोजेनेसिस होतं तिथं हा बॅक्टेरिया प्रेझेंट असतो. देन इट हेल्प्स फॉर द प्रोडक्शन ऑफ मिथेन गॅस फ्रॉम द ऑर्गॅनिक कंपाऊंड्स. Next one is a rhizobium has the ability to fix atmospheric nitrogen or molecular nitrogen. Okay. नायट्रोजन फिक्सेशन तुम्हाला माहितीच आहे. त्याच्यामुळे नेक्स्ट वन इज लेग हिमोग्लोबिन इज प्रेझेंट इन अ legume root nodule, non-legume root nodule and rhizobium. Here the option is D. Okay. Leg hemoglobin means there is a similar product like hemoglobin of human blood. There is presence of leg hemoglobin. Okay. In a rhizobium root nodule. Okay. Here the option is a rhizobium or maybe legume root nodule. Then next one is a pull out odd one means odd man out करायचं याच्यामध्ये तुम्हाला. त्याच्यामध्ये काय आहे इथं वॅम. वॅम इज अ करेक्ट आन्सर. मीन्स ऑल आर द अझोटोबॅक्टर, अझोस्पिरिलम, ब्ल्यू ग्रीन algae or cyanobacteria, all are the nitrogen fixers. But here WAM is a or mycorrhiza. Okay, that is a verbiscular arbuscular mycorrhiza. That hello, difficulties any? डिफिकल्टी कोणाला काही? येतोय आवाज सगळ्यांना? हॅलो. Yes, sir. ठीक आहे. तो वॅम इज अ फॉस्फरस सोल्युबलायझर, मोबिलायझर किंवा सोल्युबलायझर किंवा मिनरलायझर. ठीक आहे. तर नेक्स्ट वन इज अ फॉस्फरस फिक्सेशन इज इम्पॉर्टंट फॉर ग्रोथ ऑफ क्रॉप्स. ओके. ट्रू ऑर फॉल्स. तर त्याच्यामध्ये तुम्हाला सांगितलं होतं की नायट्रोजन फिक्सेशन इज अ हेल्पफुल term, but phosphorus fixation is not helpful regarding the agriculture or growth of the crops. That's why here is a correct answer is a false. Okay. Means phosphorus fixation means that phosphorus get deposited in the form of calcium or magnesium, means complex phosphorus form होते त्याच्यामध्ये लिचिंग झाल्यानंतर. Then azolla is adopted in paddy field. Okay. Azolla is an aquatic fern, carries a blue-green algae or cyanobacteria that fix the atmospheric nitrogen and make available to the paddy field in the form of ammonium. Then WAM काय आहे? Endomycorrhiza. Okay. Then who gave term rhizosphere? Hiltner. Okay. And then Runyan gives the phyllosphere term. Then rhizoplane is surface of root, or here is a root is a correct answer. And then if there is a phylloplane, then we can say the leaves. Next one is PGPR. PGPR stands for plant growth promoting rhizobacteria. Okay, there is a C option is correct. Then next one is a green fodder can be converted into silage by which process? Fermentation. Okay, lactic acid bacteria ferment that substrate into the alcohol, or sorry, alcohol in the case of lactic acid or alcohol, maybe alcohol or lactic acid, which is palatable.
Additives used in silage making. All additives are used in silage making. That's why D option is correct. Urea, salt, or molasses. Okay, salt and molasses give the taste for that particular fodder or silage. And urea 1% or 2% solution of urea is spread over that silage. It increases the nitrogen content of the fodder. Then simple staining is used to distinguish bacterial morphology. True or false? Okay, that is a true. When we have to determine the morphology of the bacteria, we go for the simple staining. ओके, त्याच्यामध्ये सिंपल स्टेनिंग मध्ये आपण मिथिलिन ब्ल्यू असेल किंवा क्रिस्टल व्हायलेट हे यूज करू शकतो. मीन्स एक सिंगल डाय यूज करून आपण बॅक्टेरियल सेल ची मॉर्फोलॉजी ही बघू शकतो. देन ग्रॅम स्टेनिंग इज डन टू डिटरमाइन प्रेझेन्स ऑफ पेप्टिडोग्लायकन्स. Okay, that is also true. Then next one is a crystal violet is a main stain in a gram staining. Okay, crystal violet is a main stain used in a gram staining. Then saponin is red in color. That is correct option. तर saponin is a counter stain or secondary stain used in a gram staining that is red or pink in color. आणि तुमचा मेन स्टेन जो असतो क्रिस्टल व्हायोलेट त्याचा कलर कसा असतो तर ब्ल्यू असतो किंवा व्हायोलेट कलरचा असतो. नेक्स्ट वन इज अ टेकोइक ऍसिड प्रेझेंट इन टेकोइक ऍसिड प्रेझेंट इन डॅश डॅश सेल. ठीक आहे, इथं इज चुकलेला आहे. तर इज टेकोइक ऍसिड प्रेझेंट इन अ ग्रॅम पॉझिटिव्ह बॅक्टेरिया. Then next one is a NPV is a dash dash pesticide. तर it is a insecticide pesticide. ठीक आहे, NPV लाच आपण काय म्हणतो न्यूक्लिअर पॉलिहायड्रोसिस व्हायरस. तर these are the insecticidal pesticide means that kill the insecticide means लेपिडोप्टेरन ज्या लार्वा आहेत त्यांना किल करतं NPV व्हायरस. तर नेक्स्ट वन इज अ बॅसिलस thuringiensis इज gram dash dash bacteria. Okay, this is a gram positive bacteria. Bacillus genus suggests that positive bacteria. Then next one is a BT cotton first developed by the either here BT shows the Bacillus thuringiensis means here the first letter of the genus and first letter of the species is combined. That shows the BT means Bacillus thuringiensis. That BT cotton is a transgenic plant first developed by which company? That is Monsanto, American based company. ठीक आहे, नंतर मोन्सॅन्टोने आपल्या मैको सोबत करार करून इंडियामध्ये ते आणलं होतं. ठीक आहे, नंतर देर इज अ जीन प्रेझेंट इन अ that bacteria Cryoneaceae gene is responsible for dash dash poisoning in Lepidopteran larva. Okay, there is a stomach poisoning. जे एलिमेंटरी कॅनल असतं त्याच्यामध्येच त्याची मोड ऑफ ऍक्शन आहे, त्यामुळे आपण स्टमक मध्ये मोड ऑफ ऍक्शन म्हणू शकतो. त्याच्यामुळे आपण काय म्हणतो त्याला स्टमक पॉइझन आहे. ठीक आहे, नंतर देन व्हर्टिसिलियम लेकॅनी वर्क्स अगेन्स्ट द सकिंग पेस्ट. ठीक आहे, ऑल सकिंग पेस्ट आर get died due to that fungus inoculation. That is Verticillium lecani. तुम्हाला इमेजेस दाखवल्या होत्या, त्या इमेजेस मध्ये त्या जे फ्लाय होते त्या फ्लायच्या याच्यावरती बाकीचे स्पायरॅकेल वगैरे त्याच्यावरती व्हाईट फंगल ग्रोथ झाली होती, त्याला आपण व्हर्टिसिलियमची ग्रोथ म्हणतो. नेक्स्ट वन इज ट्रायकोग्रामा अँड ट्रायकोडर्मा आर एक करेक्ट आन्सर इज एक पॅरासिटाइड अँड बायोकंट्रोल एजंट. ओके, there is trichogramma is a egg parasitoid and trichoderma is biocontrol agent. Okay, that's why the B option is correct. Trichogramma and trichoderma है. तर ट्रायकोग्रामा काय आहे हे इन्सेक्टिसाइडल आहे आणि ट्रायकोडर्मा काय आहे फंजिसाइडल आहे, ते पण लक्षात असू दे. देन नेक्स्ट इज अ कास्ट इज अ फॉर्म्युलेशन ऑफ डॅश डॅश फंगस अँड ऍक्ट ॲज अ मायक्रोहर्बिसाइड. त्याच्यामध्ये अल्टरनारिया कॅसिया जे आहे. ओके, दिस जिनस अँड दिस स्पेसिस सजेस्ट दॅट कास्ट इज अ ट्रेंड नेम फॉर्म्युलेशन ऑफ दॅट पर्टिक्युलर मायक्रोहर्बिसाइड. ठीक आहे, दिस इज अ ट्रेंड नेम ऑफ द दॅट मायक्रोहर्बिसाइड.
ठीक आहे. तसंच तुमचे बाकीचे मायक्रो हर्बिसाइड आहेत. डिवाइन असेल त्याच्यामध्ये फायटोप्थेरा पाल्मिरा आहे किंवा बाकीचे ठीक आहे, बाकीचे असतील ते असतील. नंतर लेडी बर्ड बिटल आहे. तर लेडी बर्ड बिटल इज अ प्रिडेटर. ओके, इट इन प्रिडेट ऑन अ अफिड और मे बी देर इज इन्सेक्ट असतात ते जसिड वगैरे त्यांच्यावरती प्रिडेट करत असतात. नंतर ते नायट्रोफाईंग बॅक्टेरियामध्ये नायट्रोसोमोनास अँड नायट्रोसोकोकस बोथ आर करेक्ट हिअर. मीन्स आता नायट्रिफिकेशन कसं होतं, फर्स्ट टाइम काय होतं नायट्रोजन फिक्सेशन मध्ये रायझोबियम हा ॲटमॉस्फेरिक नायट्रोजन फिक्स करतो, बट ॲटमॉस्फेरिक नायट्रोजनचं फक्त तो याच्यामध्ये फॉर्मेशन करत असतो की अमाइन्समध्ये. ठीक आहे, मग नंतर अमाइन्सपासनं जे नायट्रेट किंवा नायट्रेट फॉर्मेशन होतं त्यालाच आपण नायट्रिफिकेशन म्हणतो. ते नायट्रोसोमोनास अँड नायट्रोसोकोकस बॅक्टेरिया हे कॅरीड आउट करत असतात. ठीक आहे, इन केस ऑफ द नायट्रोजन सायकल. देन NH4 is available nitrogen to paddy field. ओके, पॅडीला हे नायट्रोजन अवेलेबल होतं इन द फॉर्म ऑफ NH4. तसं बाकीच्या क्रॉप्सला नायट्रोजन अवेलेबल होतं नायट्रेट फॉर्ममध्ये. नंतर अझोटोबॅक्टर इज अ पोटॅटोला पण होते सर अमोनिकल फॉर्म मध्ये. यस, पोटॅटो पण आहे त्याच्यामध्ये, पण इथं ऑप्शन मध्ये आपण पोटॅटो नाही टाकलेलं. ठीक आहे. नंतर नेक्स्ट वन इज अझोटोबॅक्टर इज अ फ्री लिव्हिंग नायट्रोजन फिक्सर. ओके, देन heterocyst is present in a anabina, that is a blue green algae. ओके, जे सेंट्रो सेल असते हेट्रोसिस्ट, ती हेट्रोसिस्ट सेल चेन मध्ये असे प्रेझेंट असते सेंट्रल लोकेशनला. ती असते इन अल्गी मध्ये प्रेझेंट असते, दॅट इज अनेबिना किंवा नॉस्टॉक मध्ये प्रेझेंट असते. तर देन नेक्स्ट वन इज अ वॅम हेल्प्स टू मिनरलायझेशन ऑर अवेलेबल ऑफ फॉस्फरस मिनरल. फॉस्फरस मिनरलचं मिनरलायझेशन किंवा अवेलेबिलिटी कोण करून देत असतं? वॅम करून देत असतात. नेक्स्ट वन इज अ फादर ऑफ मायक्रोबायोलॉजी. हिअर इज अ अँटन लिव्हनोक. नेक्स्ट वन इज HgCl टू यूज फॉर स्टेरिलायझेशन ऑफ टिश्यू. ओके, इनॉक्युलेशन मध्ये इनॉक्युलेशन मध्येच आपण बघितलं होतं की त्याच्या आयसोलेशन किंवा इनॉक्युलेशन मध्ये बघितलं होतं की आपण HgCl2 हे टिश्यू आयसोलेशन साठी यूज करत होतो. Then next one is EMA is used for the isolation of the rhizobium. ठीक है, means this is a specific media, yeast extract mannitol agar medium which is used for the isolation of rhizobium. Next is a hurting net form in ectomycorrhiza. ओके, जसं एंडोमायकोरायझा मध्ये होस्टोरिया फॉर्म होतात, ठीक आहे, डिफरंट, तसं हार्टिंग नेट फॉर्म होतं इन केस ऑफ द एक्टोमायकोरायझा. बिकॉज हार्टिंग नेट म्हणजे असं एक मायसेल्युलर स्ट्रक्चर डेव्हलप होतं. ते एक्टोमायकोरायझा हे काय करतात, इंट्रासेल्युलरली रन होत असतात. ठीक आहे, आणि एंडोमायकोरायझा हे इंट्रासेल्युलरली रन होतात विथ द होस्ट पार्टनर, मीन दॅट रूट पोर्शन. द नेक्स्ट वन इज अ हर्टिंग नेट. हर्टिंग सायंटिस्टने ते नेटवर्क शोधलं त्याच्यामुळे हर्टिंग नेट म्हणतात. द नेक्स्ट वन इज सायंटिफिक नेम ऑफ ओस्टर मशरूम. इज करेक्ट ऑप्शन इज अ Pleurotus. The next one is a poisonous mushroom called as a toadstool. Okay, डेथ कॅप जर असतं, डेथ कॅप पण इथं ऑप्शन मध्ये डेथ कॅप नाही, आपण टोडस्टूल म्हणू शकतो त्याला. तर नेक्स्ट वन इज अ mushrooms are richer in proteins. Okay, they are rich in protein. The next, that's why it is parallel to the meat. Then next one is casing is followed in which type of mushroom production. तर केसिंग कशामध्ये करतो आपण, आताच रिसेंट लेक्चर मध्ये बघितलं. लेअर घेतो आपण, त्याच्यामध्ये सँडी लोन सॉइल अँड कंपोस्टिंग मटेरियल असतं, तर फ्रुक्टिफिकेशन इंड्यूस करण्यासाठी बटन मशरूमचं. ठीक आहे, केसिंग ऑब्झर्व इन अ बटन मशरूम. देन नेक्स्ट वन इज HGT सजेस्ट द हॉरिझॉन्टल जीन ट्रान्सफर. जर बॅक्टेरियल जेनेटिक्स बघितलं आपण
त्याच्यामध्ये ऑल कंजुगेशन, ट्रान्सफॉर्मेशन और ट्रान्सडक्शन, these three methods are the example of horizontal gene transfer. Okay, and then next one is a bacteriophage. Bacteriophage is viruses that infect the bacteria. Okay, this is the correct sentence. Then next one is a sex plus helps in conjugation. ओके, कंजुगेशन मध्ये बघितलं की आपण ते प्लाझमिड जे आहे ते प्लाझमिड डोनर बॅक्टेरियम टू रिसिपियंट मध्ये थ्रू सेक्स प्लस हे रन करत असतात. नेक्स्ट वन इज अ PDA is generalized medium for the fungi. Okay. Next, agar-agar is a solidifying agent. Okay, agar-agar is a seaweed algae, that is red algae. It helps for the solidification of the media. Okay, at room temperature मध्ये त्याचं जे कार्बोहायड्रेट मटेरियल असतं ते सॉलिड असतं, त्याच्यामुळे तो मीडिया तुमचा सॉलिड असू शकतो. जसं जसं आपण टेम्परेचर अबव 15 येतो तसं ते लिक्विफाय होत जातं. पहिले स्टार्टिंगला मीडियम हे करण्यासाठी जिलेटिन यूज करायचे. मीन्स इन प्रिव्हियस इयरा देर इज अ जिलेटिन यूज ऑफ द जिलेटिन फॉर द सॉलिडिफिकेशन, बट जिलेटिनच्या ड्रॉबॅकमुळं डिफरंट प्युट्रिफिकेशन इफेक्टमुळे आपण ते यूज करत नाही. आता अगर यूज करतो. The next one is anthrax. Anthrax is caused by the Bacillus anthracis. ठीक आहे. This is a deadly disease found in animals or mammals. Anthrax diseaseच्या याच्यामुळेच तर तुमचा याचा शोध लागला होता. Bacillus आपलं काय म्हणतात वॅक्सिनचा, एडवर्ड जेनरने त्याच्यामध्ये वॅक्सिनेशन केलं होतं अँथ्रॅक्सच्या अगेन्स्ट. The next one is who developed the penicillin. That is Alexander Fleming. Waxman developed the streptomycin. Okay. Then antibiotics are derived from the generally more number of antibiotics derived from the streptomyces genus. Okay. The means actinomycet आहे, तर त्या actinomycetची एक स्पेसिस आहे streptomycin. त्याच्यामध्ये डिफरंट नंबर ऑफ अँटीबायोटिक्स आहे डिराईव्ह केलेला आहे. स्ट्रेप्टोमायसिन आहे, स्ट्रेप्टोसायक्लिन आहे. नंतर नेक्स्ट वन इज व्हायरसेस हॅज बोथ DNA और RNA. ओके, दिस इज अ फॉल्स स्टेटमेंट की दोघेही एकाच वेळेस प्रेझेंट नसतात. नंतर नेक्स्ट वन आयपीस कॅरीज द ऑक्युलर लेन्स. ठीक आहे, आयपीस मध्ये काय असतात ऑक्युलर लेन्स असतात, त्यालाच आपण काय म्हणू शकतो ऑक्युलर लेन्स म्हणू शकतो. ऑब्जेक्टिव्ह बोथ टाईपच्या लेन्स असतात ते कॉन्व्हेक्स लेन्स असतात. सर तो व्हायरसेस हॅज बोथ DNA और आर म्हटले आहे ना सर, तिथं दोनापैकी एक राहू शकते. अच्छा ठीक आहे ट्रू आहे तेव्हा. अँड नाही ना, अँड नाही. ठीक आहे ओके थँक्स. ओके, काही असं सिली मिस्टेक होतात कधी कधी, ते बघून घेत जा व्यवस्थित आणि क्वेश्चन्स विचारत जा. तर इंडियन एज्युकेशन सिस्टीम अशी आहे ना, आधी म्हणजे असं क्वेश्चन्स विचारायचे नाही व टीचरला, असंच प्रथा पडत गेलेली आहे. जो क्वेश्चन्स विचारतात ते एकदम असं इगोइस्ट समजलं जातं. तसं काही नसतं. मला माहीत नसलं तर मी तुम्हाला बघून सांगू शकतो, असं काही नाही त्याच्यात. जेव्हा क्वेश्चन विचारणार तेव्हाच तुमचं नॉलेज अपडेट होईल, त्याशिवाय नॉलेज अपडेट नाही होऊ शकत. किंवा तुम्हाला कोणत्याही गोष्टीचं नॉलेज हे बिट्स अँड पीसेस मध्ये असलं तोपर्यंत एखादा सब्जेक्ट शिकायला मजा नाही येत. ज्यावेळेस पूर्ण नॉलेज कनेक्ट होत जातं की तुम्हाला माहिती आहे आता फोटोसिंथेसिस काय आहे, रेस्पिरेशन मीन्स ऑल रिॲक्शन्स किंवा ऑल कुठंतरी ते बेसिक्स आहे, ते बेसिक सगळं इंटरकनेक्टेड आहे. तुम्ही जर आता एखाद्याने असं शिकवून दिलं तुम्हाला डायरेक्ट जनरली याचं काही कनेक्शन नाही, एटीपीचं तिकडं आता फोटोसिंथेसिस मध्ये एटीपी तयार होतात, मग ते नंतर सायकलिक किंवा नॉन सायकलिक मधले एटीपी तयार झालेले लगेच तुमचे केल्विन सायकल मध्ये यूज होतात. ओके, दिस इज म्हणजे एक प्रत्येक सायन्स आहे, कोणताही सब्जेक्ट आहे हा इंटरकनेक्टेड आहे. जोपर्यंत तुम्हाला असं बिट्स अँड पीसेस मध्ये नॉलेज असतं त्यावेळेस अशी मजा नाही येत कोणताही सब्जेक्ट असं शिकायला, की असं वाटतं की समोरचा टीचर पण एकदम बिट्स अँड पीसेस मध्ये शिकवतोय, तुम्हाला पण नाही समजत. पण जेव्हा ऑल इंटरकनेक्टेड होतं किंवा आपण असं हळूहळू नॉलेज
डेव्हलप करत जातो त्यावेळेस मजा यायला लागते की इकडचं रिलेशन इकडं कुठंतरी आहे. ठीक आहे. ऑल कनेक्शन्स किंवा ते जे आपलं ब्रेनचं अशा वेळेस काय होतं माहिती का, ज्यावेळेस नवीन नॉलेज किंवा असं इंटरकनेक्टेड नेटवर्क डेव्हलप होत जातं, तर इन्फॉर्मेशन मिळत जाते, तर आपल्या ब्रेनमध्ये असं न्यू डायमेन्शन ओपन होत जातात. मीन्स न्यूरॉन्स ॲक्टिवेट होत जातात. देर इज अ सायकोलॉजी बिहाइंड दॅट. ठीक आहे. उद्यापासून आपण याचा फंडामेंटलचा कोर्स घेऊ. नंतर मला तुमचं बॉटनी वगैरे शिकवायला आवडेल. फोटोसिंथेसिस, रेस्पिरेशन किंवा अजून काही जर डिटेलमध्ये तुम्हाला खूप डीपमध्ये माहिती पाहिजे असेल की हे कसापासून असंच का होतं तसंच का होतं, तर मला मग संडेला सांगत जा की असं लेक्चर एखादं सर मेगा लेक्चर अरेंज करू आपण वाटलं तर बॉटनी विषय. ठीक आहे. मायक्रोबायोलॉजी इथं तुम्हाला इतके हार्ड म्हणजे याच्यामध्ये जवळजवळ 50 क्वेश्चन थोडेसे हार्ड आहेत. ठीक आहे. आता हे काही क्वेश्चन सोपे आहेत, पण काही टाईपचे क्वेश्चन जे आहेत ते थोडेसे हार्ड आहेत. मीन्स तुम्ही नवीन बघितलं असेल, पण असं काही नाही मी कोणत्या बुक्समधून, कारण की स्वतः जे आपले टीचिंग झालेले आहे 20-25 लेक्चर जे झालेले आहेत त्या टीचिंगनुसारच तुम्हाला हे क्वेश्चन टाकलेले आहेत. मीन्स तुम्हाला जर असं वाटत असेल की असं टफ जात आहे किंवा वेगळंच वाटतंय आता डीएनए कॅरीज निगेटिव्ह चार्ज आणि खूपच मॉलिक्युलर लेवलला जात आहे किंवा, बट तुम्हाला अदर बुक्स खूप आहेत. तुमच्याकडे टॉपर नोट्स असेल किंवा नेमराज सुंडाचं बुक असेल किंवा अदर कोणतेही बुक्स असतील तर त्यांच्यामध्ये आहेत खूप क्वेश्चन आहेत असे इझी लेवलचे किंवा टफ पण क्वेश्चन आहेत काही. बट याच्यामधनं आता हे 10 क्वेश्चन आहेत, एखाद्या याच्यातला टफ क्वेश्चन तुम्हाला एक जरी क्वेश्चन किंवा 2 जरी क्वेश्चन एक्झाम मध्ये येऊन लागले तरी ते रँक डिसाईड करू शकतात तुमची. ओके. मीन्स रँक हायर येणं यात नॉलेज आहे असा याचा भाग नाही होत तुमचा, बट इट इज अ पार्ट ऑफ अवर नॉलेज. हॅलो, करायची मीटिंग आहे ना मग? सर तो एक फादर मायक्रोबायोलॉजी वाला, हा हा, बोल ना. तो नाही का सर, बहुत नोट्स मध्ये नाही का लुईस पाश्चर देऊन आहे, आणि जो आपला मायक्रोबायोलॉजी आम्ही शिकलो ना फर्स्ट सेमचा, हा, तिथं ते आता इंटरनॅशनल कन्स्पिरेसी आहे रे. म्हणजे आता नेटवर्क किंवा म्हणजे असं बुक्स नाही, मोठे मोठे माझ्याकडे मोठे मोठे बुक्स आहेत, त्याच्यात पण असं काही बुक्स मध्ये लुईस पाश्चर आहे, काही बुक्स हा लिव्हन आहे. मीन्स सर, आपण नाही जर डिफाईन करू शकत आता. हा जर क्वेश्चन जर आपल्याला कोणत्या एक्झाम मध्ये जर येईल आणि दोन्ही ऑप्शन येईल हा, तर दोन्ही मग ऑप्शन आल्यानंतर मग त्यावेळेस हे होतं. बट जर ऍग्रिकल्चरच्या रिलेटेड जर आला ना क्वेश्चन तर लिहून लिहा तुम्ही. हो सर, तेच आमचा तोच पहिला प्रिफरन्स राहील सर, लिओन बुकस. हम्म. पण 2-3 बुकच आता वाचण्यात आली. बऱ्याचशा बाबतीत आता एंटोमॉलॉजी पण तसंच आहे. तर काही सब्जेक्टला मीन्स डिफाईन नाही केलेले कोणते फादर्स आहेत कोणते नाही. डिफरंट बुक्स हो. नेटवर अलगच इन्फॉर्मेशन आहे किंवा वेगळंच आहे. किंवा नेमॅटोलॉजीचे पण फादर बॅस्टियन पण म्हणतात नेमॅटोलॉजीच्या फादरला, किंवा मग काही बुक्समध्ये एनेकॉप पण दिलेला आहे, आणि एनेकॉपला अमेरिकन नेमॅटोलॉजी फादर पण म्हणतात. म्हणजे मिसकन्सेप्शन आहेत किंवा असं कन्स्पिरेशन आहेत, भरपूर प्रमाणात आहेत ते. ठीक आहे सर. ठीक आहे. आता तर डिस्कशन आम्ही एक चांगलं लेक्चर एक नाही का सर, पर असा एक्स्ट्रा लेक्चर तो फंगसचा क्लासिफिकेशन घ्याल सर, एक्स्ट्रा लेक्चर. ठीक आहे ना. आता तुमचं आता 3-4 लेक्चर झाल्यानंतर फंगसचं क्लासिफिकेशन येणारच आहे आता फंडामेंटलच्या लेक्चर मध्ये. हो सर, थोडा तिथं मागच्या MCR ला तिथं क्वेश्चन बहुत आले होते सर. अच्छा, फंगसचं क्लासिफिकेशन वरती. हो, 4-5 क्वेश्चन आले होते सर हो तिथे. ठीक आहे, घेऊ ना आपण, नीट घेऊ. कारण की आता रिसेंट क्लासिफिकेशन अलग आहे थोडंसं, हो त्याच्यामुळे सर, ठीक आहे. थँक्यू सर.